धनंजय मुंडे यांनी राजीनामा देताना आजारपणाचं कारण सांगितलेलं आहे। तर अजितदादांनी याविषयी एकाच ओळीमध्ये उत्तर देत राजीनाम्याला नैतिकतेचं कव्हर घालण्याचा जणू प्रयत्न केलाय आणि नेमका याच वरून आता वाद सुरू झालेला आहे। पण धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची इनसाइड स्टोरी लोकशाही मराठीच्या हाती लागलेली आहे। ती स्टोरी नेमकी काय आहे तेच आपण पाहूयात। मुंडेंच्या राजीनाम्यावर अजितदादांची एकच ओळ, म्हणाले त्यांचा राजीनामा नैतिकतेच्या आधारावर। अजित पवारांच्या एका ओळीवर आरोपांचे बाण। बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे क्रौर्याची परिसीमा दाखवून देणारे फोटो समोर आल्यावर महाराष्ट्रभरातून संतापाची लाट उसळली। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी रात्री धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले। त्यानंतर धनंजय मुंडे यांनी मंगळवारी मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला आणि फडणवीसांनीही लगोलग तो स्वीकारला। धनंजय मुंडे हे अजित पवार गटातील महत्त्वाचे नेते आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे ते अजितदादांच्या अतिशय जवळचे नेतेही आहेत। त्यामुळे आपल्या जवळच्या नेत्याला राजीनामा द्यावा लागल्याने अजित पवार काय बोलणार याकडे सगळ्यांचे डोळे लागले होते। मात्र अजित पवार यांनी एका ओळीत प्रतिक्रिया देत विषय संपवलाय। मंत्री धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सुपूर्द केलाय। त्यांनी नैतिकतेच्या मुद्द्यांवर राजीनामा दिलाय। खुद्द धनंजय मुंडे यांनी ट्विट करत राजीनाम्याचं कारण आजारपण असल्याचं सांगितलंय। मात्र त्यांच्या पक्षाचे प्रमुख अजित पवार यांनी या राजीनाम्याला नैतिकतेचं कव्हर लावण्याचा प्रयत्न केलाय। महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याच पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही अजितदादांची री ओढली आहे। धनंजय मुंडे यांनी नैतिकतेला धरून राजीनामा दिलाय। त्यांचा त्याच्याशी काय संबंध आहे हे अजून पोलिसांकडून कोणीही कोर्टामध्ये कुठेही काही स्पष्ट झालेलं नाही। धनंजय मुंडे म्हणतात आजारपणामुळे राजीनामा दिला, तर अजित पवार मात्र अनैतिकतेच्या आधारावर मुंडेंनी राजीनामा दिल्याचं म्हणतायत। त्यावरून आता अजित पवारांसह धनंजय मुंडेंवर आरोपांची राळ उठवली जाते। ज्यांनी राजीनामा दिलाय त्यांचं म्हणणं काहीतरी वेगळंच आहे आणि हे त्यांच्या ट्विटवरच आलेलं आहे। त्याच्यामुळे याचं आय सीक क्लॅरिफिकेशन की नैतिकता म्हणून हा राजीनामा दिलाय का स्वतःच्या तब्येतीमुळे दिलाय, ही विसंगती त्यांच्या मोठ्या नेत्यांच्या आणि ज्या व्यक्तींनी राजीनामा दिलाय त्याच्यात आपल्याला दिसते। मी तर ठरवलेलं की आज यांनी त्यांचा राजीनामा नाही, मी तर बडतर्फीची मागणी, हक्कलपट्टी करण्याची मागणी करत होते। आणि ही जर बडतर्फी झाली नसती तर मी ठरवलं होतं की सगळ्यांना एक मोठं आवाहन करायचं की चला आणि ही संसद बंद पाडा। आता ज्या पद्धतीने हा राजीनामा झालाय, हा राजीनामा नैतिकता म्हणून राजीनामा वाटत नाही, हा राजीनामा अपरिहार्यता म्हणून राजीनामा आहे। ही अपरिहार्यता होती, ही भाजपाची अपरिहार्यता आहे, ही राष्ट्रवादी काँग्रेसची अपरिहार्यता आहे, ही सरकारची अपरिहार्यता आहे आणि हे सरकारचं अपयश आहे। देवेंद्र फडणवीस आधीपासूनच धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी आग्रही होते। फडणवीसांनी मुंडेंच्या राजीनाम्याबाबत 3 ते 4 वेळा अजितदादांशी चर्चा केली। धनंजय मुंडे यांनाही फडणवीसांनी समजावून सांगितलं होतं, पण मुंडे ऐकत नव्हते। राज्यपालांना पत्र पाठवून मंत्रिमंडळातून काढावं लागेल अशी फडणवीसांची भूमिका होती। सोमवारी पुन्हा धनंजय मुंडे यांना उद्याच्या उद्या राजीनामा द्या असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले। या प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांनी अतिशय कडक ठोस भूमिका घेतली होती। धनंजय मुंडे म्हणतात आजारपणामुळे राजीनामा दिला, तर त्यांच्या पक्षाचे प्रमुख अजित पवार म्हणतात त्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिलाय। आता धनंजय मुंडे यांनी कशाच्या आधारावर राजीनामा दिला ते स्वतःच जाणो आणि त्यांच्या पक्षाचे प्रमुखच जाणो, पण या 2 कारणांवरून आता टीकेची झोड उठू लागली आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।